हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू मराठी स्टोरी डायरी ऑफिशियल यूट्यूब चॅनल। मागच्या भागात आपण माझा नवरा आणि त्याची बायको भाग 8वा बघितलेला। आजच्या व्हिडिओमध्ये आपण भाग 9वा बघणार आहोत। तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि ह्याचा पुढचा भाग लवकरच तुमच्या भेटीला येईल। तो लवकरात लवकर पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। चला तर मग सुरुवात करूया। मागील भागात आपण पाहिले की एना रात्री घरातून चालली होती। त्यावर संध्या एना एवढ्या रात्री कुठे चालली? एना रागाने मम्माकडे। त्यावर संध्या काही माहीत नसल्यासारखं करीत अशी अचानक त्यावर एना काहीच प्रत्युत्तर देत नाही। ती बघते अक्षय बघून पण काहीच बोलत नाही आहे। उलट त्याचे तो जेवण करीत आहे ते बघून तिला अजूनच जास्त राग येतो। ती ताड ताड करीत दारापर्यंत जाते तर मागून तिचा हात पकडीत अक्षय रागाने कुठे चालली एवढ्या रात्री? चल मुकाट्याने आत हो। अक्षयचे अजूनही रागात बोलणे बघून हा मला सॉरी म्हणायचे सोडून रागाने आत हो म्हणत आहे। हा असा कसा वागू शकतो? आधी तर मला थोडा जरी राग आला तर माझ्या मागे पुढे करायचा, मला मनवण्यासाठी काय काय नाही करायचा आणि आता लग्न झालं तर टोटली चेंज झाला हा। त्यावर एना मला सवय आहे रात्री बाहेर जायची, सो प्लीज डोंट डू इट। त्यावर अक्षय रागाने लाल होत, तुला जरी सवय असली तर या घराच्या सुना रात्री अपरात्री बाहेर जात नाही, हो आत। असं म्हणत तो तिचा हात घट्ट पकडत जवळजवळ तिला ओढतच आत घेऊन जातो। एना रागाने बॅग बेडवर फेकते आणि खिडकीजवळ जाऊन बसते। त्यावर अक्षय रागात असतो पण त्याला एनाला समजवायचे पण असते। तो स्वतःचा राग गिळून तिच्या जवळ जातो तर ती दुसरीकडे तोंड फिरवते। तो दोन्ही हाताने तिचा चेहरा पकडून स्वतःकडे वळवतो। ती अजूनही रागाने घुमसत असते। अक्षय तिला बघून, तुला भूक नाही लागली का? मी ताट वाढून घेऊन येऊ का? त्यावर एना रागाने, नको, मला तुझ्या बोलण्याने माझं पोट भरलं, अजून काही राहिलं असेल तर तेही बोलून घे। त्यावर अक्षय थोडा हसत, बोलायचं तर खूप बाकी आहे पण ते ऐकण्यासाठी एनर्जी पाहिजे, तेव्हा आधी जेवण करून घे मग आपण बोलू ना। त्यावर एना चिडून, तुला सांगितलं ना मला भूक नाही, मला नाही जेवायचं आहे। त्यावर अक्षय डोळे फिरवत, बघ हा, नाहीतर पछतावशील। आज पुरणपोळी भाजी आहे जेवणात, बघ विचार करून सांग। तू म्हणत असशील तर मी इथेच तुझ्यासाठी ताट वाढून आणतो। त्यावर एना, अक्षय प्लीज, मी काही लहान मुलगी नाही, सो प्लीज हे लहान मुलासारखं मनवणे सोड आणि मुद्द्यावर ये। त्यावर अक्षय पण सिरियस होत, ओके फाईन। हे बघ एना, आता आपलं लग्न झालं, तू या घरातील सून आहे, तेव्हा माझी अपेक्षा आहे की तू महाराष्ट्रीयन कल्चर ॲक्सेप्ट करावे। मला माहिती आहे की तुला हे काही माहीत नाही पण डिअर तुला हे शिकावं लागेल। मान्य आहे वेळ लागेल पण तू शिकशील जरूर, हा माझा विश्वास आहे। तू प्रयत्न तर कर। मला वाटते ना माझ्या बायकोने इतरांच्या बायकोसारखं हे सगळे सणवार करावे, तिनेही महाराष्ट्रीयन बायांसारखा साज शृंगार करावा। तू माझ्या भावना समजून घे ना। त्यावर एना त्याला रोखून बघत, एक प्रश्न विचारू अक्षय? त्यावर अक्षय, हो विचार ना। त्यावर एना, अक्षय लग्नाआधी तुला सगळं माहिती होतं, मी ख्रिश्चन आहे, नॉनव्हेज खाणे माझ्यासाठी नॉर्मल आहे, तरी तू माझ्याशी लग्न केलं तेव्हा मला वाटलं तू माझ्यावर प्रेम करतो आणि माझ्या ह्या सगळ्या गोष्टींसोबत तू माझा स्वीकार करीत आहे। पण आता लग्नानंतर तुझी अपेक्षा आहे की मी पूर्णतः महाराष्ट्रीयन व्हावे, सगळे रीतिरिवाज, पेहराव सुद्धा सगळं मी महाराष्ट्रीयन पद्धतीने करावा। जर असंच होतं तर तुझ्या ह्या सगळ्या इच्छा पूर्ण करणारी तुझी ऑलरेडी एक बायको होती, मग माझ्याशी तू का लग्न केलं? त्यावर अक्षय तिला समजावत, तू जसं समजतेस ना तसं नाहीये ना, मी तुझ्यावर प्रेम करतो म्हणून लग्न केलं, पण प्रत्येक माणसाची नाळ जुळली असते त्याच्या संस्कारांसोबत, ते संस्कार तो नाही सोडू शकत। लहानपणापासून आई जे करीत आहे तेच आपल्या पत्नीनेही करावं, एवढीच माफक अपेक्षा आहे माझी। आता आई आणि संध्या ते करतात सगळे, पण ते नसल्यावर तर तुलाच करावे लागतील ना हे सगळे रीतिरिवाज। त्यावर एना, आणि मी नाही केले तर? त्यावर अक्षय, एना तू अशी का बोलत आहे? अगं तू माझी पत्नी, या नात्याने हे सगळं तुला सुरू ठेवावे लागेल। उद्या आपली मुलं झाली तर त्यांना हे रीतिरिवाज आपण नाही शिकवू तर कसे कळेल त्यांना? त्यावर एना त्याला वेगवेगळ्या नजरेने बघत, आपल्या लग्न झाल्यापासून मी एकदा तरी तुला नॉनव्हेज का म्हटले? मला आवडते म्हणून? किंवा तुला चर्चमध्ये चल म्हटले? मी प्रे करते तर तूही करावे अशी अपेक्षा तर मी कधीच केली नाही तुझ्याकडून, मग तू का करीत आहे? तू तुझं कल्चर सांभाळ, मी माझं सांभाळते, असं नाही होऊ शकत का? त्यावर अक्षय लगेच चिडून, नो एना, इट्स नॉट पॉसिबल। लग्न झाल्यानंतर मुलीला जसं नवऱ्याचं नाव लावावं लागतं, त्याच्या सरनेमने तिची ओळख होते, तसे त्याचे कल्चर पण तिला स्वीकारावे लागते, त्यानुसार तिला चालावे लागते। सगळे करतात हे तुलाच करावं लागत आहे असं नाही। माझ्या एका ओळखीतल्या मुलाने मुस्लिम मुलीशी लग्न केलं पण ती आता सगळे रीतिरिवाज पाळते, सासूसारखं ती पण सगळं करते। सुरुवातीला त्यांच्या लग्नालाही असाच विरोध होता,
पण आता तीच त्यांची लाडाची सून झाली आहे. त्यावर ॲना, 1 मिनिट अक्षय, या सगळ्यात माझ्या इच्छेचे काय? माझी इच्छा असो नसो मी ते केलेच पाहिजे. मी तुझ्या आईवडिलांच्या मर्जीने वागली पाहिजे तरच ते मला स्वीकारतील, नाही तर नाही. पण मी ही अशी आहे तर मला कुणीच आयुष्यभर स्वीकारणार नाही, राईट ना? तूही नाही स्वीकारशील, बरोबर ना? त्यावर अक्षय काही बोलूच शकत नाही. तो फक्त तिला बघत असतो. त्याला चूप बघून ॲना शांतपणे, अक्षय, जर असं होतं तर तू लग्नाआधी तुझ्या ह्या अपेक्षा सांगायला पाहिजे होत्या. म्हणजे मी निदान विचार तरी केला असता लग्न करावे की करू नको. त्यावर अक्षय, म्हणजे फक्त तुला दुसऱ्या संस्कृतीचे रीतिरिवाज पाळावे लागतील यासाठी तू हे लग्न मोडले असते? मग त्या प्रेमाचे काय जे तू माझ्यावर करीत आहेस? त्यावर ॲना, अक्षय, प्रेम तर तूही करीत होतास. इवन तू लग्न करूनही सुखी नव्हता माझ्याशिवाय. एवढं प्रेम होतं तुझं. मग त्या प्रेमासाठी तू मला माझ्या पद्धतीने नाही जगू देऊ शकत? त्यावर अक्षयला काही सुचत नाही काय बोलावे. त्याची बोलती बंद होते. तिचं बोलणं जरी तिच्या दृष्टीने त्याला बरोबर वाटतं तरी ते मात्र पटत नव्हतं. त्याची इच्छा होती की त्याच्या पत्नीने सगळे मराठी रीतिरिवाज पाळावे जे लहानपणापासून त्याची आई करीत आली आणि तो जे बघत मोठा झाला. पण लग्नही त्याला ॲनाशीच करायचे होते. तिथेही दुसरी मुलगी त्याला चालणार नव्हती. पण आता ही गोष्ट त्याला ॲनाला व्यवस्थितरित्या समजावून सांगायची होती. त्यावर अक्षय एक लांब श्वास घेत, ॲना, तू म्हणते ते पटते मला, पण कसं आहे ना, एकत्र कुटुंबात राहायचं म्हटलं की मोठ्यांचा मान आला, त्यांची मनं सांभाळणे आले, नाहीतर घरात कलश क्लेश निर्माण होतात. म्हणून मग रोज नाही पण अधेमध्ये येणारे हे सण जर त्यांच्या मनाप्रमाणे केली तर घरात शांतता राहते. आणि तसेही देव कुठलाही असो, पूजा केली तर मनाला प्रसन्नताच मिळते. त्यावर ॲना, अक्षय, तू मला चांगलाच ओळखतो. मला कुणासाठीही बदलायला नाही आवडत. मी जशी आहे तशी आहे. ज्यांना पटते त्यांनी ॲक्सेप्ट करा, नाहीतर नको करू. मी बदलू शकत नाही. आणि पूजेचे म्हणशील तर मला वाटली तर त्यात आवडलं तर नक्की करेन. पण जर मला नाही पटलं तर मी नाही करणार, अँड दॅट्स फायनल. आता या विषयावर काहीही बोलायचं नाही. एवढं बोलून ती अंगावर चादर ओढून झोपी जाते. इकडे अक्षय मात्र विचारात पडतो. खरंच मी ॲनाला गृहीत धरलं. मला आधी ह्या गोष्टी तिच्याशी बोलायला पाहिजे होत्या. ती किती क्लिअर आहे. आपणच चुकलो. वाटलं प्रत्येक मुलगी लग्न झाल्यावर सासरची होते, तशी ॲना पण होईल. आपण हे विसरूनच गेलो की ती ही एक इंडिपेंडंट मुलगी आहे आणि ती तिच्या मनाला वाटेल तेच करते. पण मग मी हे लग्न करून चूक केली का? नाही. पण माझे आजही ॲनावर प्रेम आहे. पण हे प्रेम आटायला का लागलं? असं जाणवत आहे की तिच्या मनाप्रमाणे करायला लागली किंवा आई पप्पांच्या मनाविरुद्ध करायला लागली की मला तिचा राग येतो. असं का होत आहे? ती तर आधीपासूनच तशी आहे आणि हे आपल्याला माहिती होतं. मी लग्न करताना घाई केली का? की मी पूर्ण विचार न करताच लग्न केलं? असे एक ना अनेक प्रश्न अक्षयला पडू लागतात. दुसऱ्या दिवशी रात्री बराच वेळ होतो पण ॲना येत नाही. तरी अक्षय मात्र शांत असतो. ते बघून मंगलताई त्याला विचारते, अक्षय, तुझी बायको अजून आली नाही, किती वाजता येणार आहे? उशीर होणार तिला. अक्षय मोबाईलमध्ये बघतच, ती ऑफिसमधून आईकडे जाणार आहे, 4-5 दिवस तिकडे राहील म्हणत होती. मंगलताई हे ऐकून नाक मुरडतात. या घरात काही लोकांना सांगून जायची गरजच वाटत नाही आणि आम्ही यांच्यासाठी जेवण करायचं थांबलो. त्यावर मंगलताई, संध्या जेवायला वाढ गं, स्वयंपाक थंड व्हायचा नाही तर. त्यावर अक्षय ऐकून न ऐकल्यासारखं करतो आणि मुकाट्याने जेवायला बसतो. जेवण झाल्यावर अक्षय पुन्हा मोबाईल घेऊन सोफ्यावर बसतो. संध्या त्याच्या बाजूला बसत, तुम्ही बिझी आहात का? त्यावर अक्षय संध्याला जवळ बघून खुश होत मोबाईल बंद करतो. नाही ग, तू बोल, काय काम होतं? त्यावर संध्या, काम नव्हतं, फक्त एक विचारायचं होतं. त्यावर अक्षय, विचार ना, काय विचारायचे आहे ते. त्यावर संध्या, तुम्ही दर महिन्याला माझ्या अकाउंटला 5,000 रुपये टाकता पण माझा तेवढा खर्च नाही आणि दिवसभर काम संपले की मला बोर होते, म्हणून म्हटलं काहीतरी करावे. त्यावर अक्षय, अरे वा, छान आयडिया आहे, कर ना, काय करायचा विचार आहे? त्यावर संध्या, मला ना लहानपणापासून क्लासिकल डान्स शिकायची खूप इच्छा होती पण अभ्यासामुळे पप्पांनी मला क्लास काही लावू दिला नाही. म्हटलं आता ती इच्छा पूर्ण करावी. त्यावर अक्षय, लाव ना मग, त्यात काय विचारायचं? त्यावर संध्या खुश होत, ठीक आहे, मग मी उद्याच लावते. मी बोलली आहे त्यांच्याशी, ते म्हणाले मी कधीही येऊ शकते. त्यावर अक्षय, बरं, किती फीस आहे त्यांची? त्यावर संध्या एक्साइट होत, जास्त नाही, 1,500 रुपये महिना आहे, माझ्याजवळ जमा आहे, मी त्यातूनच देईन. त्यावर अक्षय, नाही,
त्याची आवश्यकता नाही, मी भरत जाईन फीज. आणि वेळ काय आहे? त्यावर संध्या सायंकाळी 4 ते 6 2 तास शिकवणार ते. त्यावर अक्षय अरे वा ठीक आहे, माझा ऑफिस सुटायचा वेळही आहे तो, मी येताना तुला पिक करत जाईन. त्यावर संध्या मी तर स्कूटी घेऊन जाईल ना. त्यावर अक्षय थोडा शांत होत हरकत नाही. त्यानंतर संध्या बेडरूमकडे जायला निघते पण पुन्हा मागे वळून अक्षयकडे बघून थँक्स. त्यावर अक्षय तिला एक मोठी गोड स्माईल देतो. त्याच्या तेवढ्या स्माईलनेही खुश होत संध्या बेडरूममध्ये जाऊन बेडवर पडत हाय, एवढी क्यूट स्माईल द्यायची काय गरज होती? आता स्वप्नात येऊन छळशील मला. आणि स्वतःशीच हसत ती झोपी जाते. इकडे एना आईकडे येते पण तिच्याशी काही डिस्कस करू शकत नाही, कारण ती आधीच तिच्या लग्नाच्या विरुद्ध होती आणि आता त्या दोघातले प्रॉब्लेम सांगून तिची आईच बरोबर होती आणि हे लग्न चुकीचे होते हे दाखवायचे नव्हते तिला. कसंही असलं तरी आपलं डिसिजन बरोबर आहे हेच तिला सगळ्यांसमोर दाखवायचे होते. तरी अक्षयसोबत होणाऱ्या रोजच्या कटकटीतून तिला थोडं दूर जायचं होतं म्हणून ती आईकडे आली. तिच्या शेजारी राहणारी मैत्रीण मोहिनी तिला भेटायला येते. एना मोहिनीला बघून स्माईल करीत अरे मोहिनी ये ना, आज ऑफिसला सुट्टी होती का? त्यावर मोहिनी थोडे डोकं दुखत होते म्हणून घेतली सुट्टी, पण आता आराम आहे. तू दिसली म्हटलं भेटून घ्यावं. त्यावर एना बरं झालं तू आली, मला जाम बोर होत होतं. त्यावर मोहिनी काय म्हणते तुझी मॅरिड लाईफ? लव्ह मॅरेज करून खुश तर आहे ना? त्यावर एना मोहिनी खरं सांगू लग्न करणे चुकीचे आहे. लव्ह मॅरेज करा नाही तर अरेंज मॅरेज. कटकटी या आल्याच. यू नो मोहिनी, प्रत्येक माणसाला बायको नाही तर पपेट पाहिजे असते जे त्याच्या तालावर नाचेल. त्यावर मोहिनी तिला संशयाने बघत एना तू खुश नाही का लग्न करून? एना कन्फ्यूज होत तसं नाही, बट मला ना त्या घरात इंडिपेंडंट नाही वाटत. सतत असं वाटतं की मी काही केलं तर ते घरातील लोकांना आवडेल की नाही, की त्यावरून इश्यू करतील. त्यावर मोहिनी एना अगं लग्न असंच असतं, दुसऱ्या घरात दुसऱ्या लोकात ऍडजस्ट व्हायला वेळ द्यावा लागतो. त्यावर एना अगं पण अक्षय तर मला आधीपासून ओळखतो ना, तरी तो माझ्याकडून नको त्या अपेक्षा करतो. ओव्हरऑल त्याला मी पूर्ण ओळखते. त्यावर एना प्रत्येक पुरुष असाच असतो ग, त्याला गर्लफ्रेंड मॉडर्न लागते पण बायको साधी सरळ घर चालवणारी, आई वडिलांना सांभाळणारी, रीतिरिवाज पाळणारी पाहिजे असते. आणि एना त्रास करीत बट मी नाही ना तशी, मला नाही जमत हे सगळं, मला माझे आयुष्य माझ्या पद्धतीने जगायला आवडते, त्यात कोणी इंटरफेअर केलेला मला आवडत नाही. मोहिनी एनाचे विचार ऐकून मनात बापरे कठीण आहे बाबा हिचे. लग्न झाल्यानंतर तर आयुष्य दोघांचे असते, मग निर्णय एकाचाच कसा असेल? जाऊ दे, तिचे आयुष्य ती जगेल, तिला वाटेल तसे, मला काय करायचे आहे? त्यानंतर मोहिनी बरं एना मी निघते. एना तिला बाय करते पण तिचे शब्द मात्र तिच्या कानात घुमत असतात की प्रत्येक पुरुषाला बायको रीतिरिवाज पाळणारी हवी असते. संध्याचे डान्स क्लास सुरू होतात. सुरुवात असल्याने तिला आधी मुद्रा शिकवणे सुरू असते. एक दिवस क्लास झाल्यानंतर ती घरी जायला निघते पण तिची स्कूटी काही केल्या सुरू होत नाही. खूप प्रयत्न करते पण स्कूटी सुरू व्हायचे नाव घेत नाही. अर्धा तास होतो. आता मात्र हळूहळू अंधार पडायला लागतो. शेवटी ती कंटाळून अक्षयला फोन लावते. तो अर्ध्या रस्त्यातच असतो. कार साईडला घेत तो फोन रिसिव्ह करतो. हॅलो संध्या बोल ग. त्यावर संध्या हॅलो, माझी स्कूटी सुरू होत नाही आहे, खूप वेळची ट्राय करीत आहे, माहीत नाही काय झाले. त्यावर अक्षय ओके ओके, मी मेकॅनिकला फोन करून बोलवतो, तू कुठे आहे? त्यावर संध्या क्लासमध्येच आहे. बरं तू तिथेच थांब, मी तिकडे येतो. संध्या हुश करीत ओके. काही वेळात अक्षय तिथे येतो. त्याच्याच मागे मेकॅनिकल पण येतो. अक्षय त्याला स्कूटीची चावी देत ती ठीक करून पोचवायला सांगतो. अक्षय आणि संध्या दोघेही कारमध्ये बसतात. संध्या अक्षयकडे बघून अहो थोडे फास्ट चला, मला खूप भूक लागली आहे. अक्षयला तिच्या निरागसपणावर हसायला येते. तो सरळ कार एका हॉटेलकडे नेतो. संध्या हॉटेलकडे बघून अहो इथे का आणलं, मी तर घरी चला म्हटलं. त्यावर अक्षय कार लॉक करीत तुला भूक लागली होती ना म्हणून आणलं. दोघेही एका टेबलवर जाऊन बसतात. एक वेटर त्यांना मेनू कार्ड आणून देतो. ते बघत अक्षय काय खाणार तू? संध्या विचार करीत मसाला डोसा. अक्षय मेनू कार्डमधून डोकं बाहेर काढीत अगं मी जेवणाचं विचारित आहे, कुणी नाश्ता करते का? ऑलमोस्ट 8 वाजत आले आहेत. त्यावर संध्या हो पण घरी आई पप्पा वाट बघत असतील ना? त्यावर अक्षय डोंट वरी, मी घरी फोन करून सांगतो. लगेच तो घरी फोन करून संध्याची स्कूटी बिघडण्यापासून ते हॉटेलमध्ये येण्यापर्यंत सगळं सविस्तर सांगतो. मंगलताई मात्र खुश होतात की अक्षय आणि संध्या दोघेच हॉटेलमध्ये गेले आणि ते त्यांचा क्वालिटी टाईम
एकमेकांसोबत घालवणार. अक्षय स्टार्टरमध्ये सूप आणि मेन कोर्स ऑर्डर करतो. ऑर्डर यायला वेळ असतो. संध्याला कळत नाही तोपर्यंत काय करावे. ती इकडे तिकडे बघत आपला टाइमपास करीत असते. इकडे अक्षय तिला एकसारखा ऑब्झर्व करीत असतो. शेवटी न राहून तो तिला विचारतो, काय झालं, कुणाला शोधत आहे का? त्यावर संध्या गोंधळून, नाही तर मी इथे कुणाला शोधेन. त्यावर अक्षय, तू इकडे तिकडे बघत होती ना म्हणून विचारलं. त्यावर संध्या, ते असंच. थोडा वेळ पूर्ण शांतता असते. अक्षय काहीतरी आठवून, संध्या एक विचारू? त्यावर संध्या, हो विचारा ना. अक्षय थोडा विचार करी, संध्या तू नेहमी माझ्यापासून दूर का राहते? मला असं वाटतं तू मला अवॉइड करते. हे ऐकता संध्याला ठसका बसतो. तिला कळत नाही आता काय उत्तर द्यावे. ती थोडा विचार करीत अडखळत, ते एनाला आवडणार नाही ना, उगाच माझ्यामुळे तुमच्यात वाद नको म्हणून. त्यावर अक्षय गंभीर होत, संध्या तू अजूनही माझी बायको आहे. त्यावर संध्या लगेच बोलून जाते, जबरदस्ती थोपवलेली. अक्षय तिला आश्चर्याने बघत, नाही संध्या, मी तसा विचार नाही करीत. माझ्यासाठी तू माझी जबरदस्ती थोपवलेली जबाबदारी नाही, तर मी तुला ॲज अ फ्रेंड म्हणून स्वतःहून स्वीकारलं आहे. त्यावर संध्या काहीच बोलत नाही. त्यावर अक्षय, तू असा विचार करू नको की एनाला काय वाटेल किंवा आमच्यात भांडणं होईल. असं काहीही होणार नाही. एना एक मॅच्युअर मुलगी आहे आणि तिला काही ऑब्जेक्शन नाही. त्यावर संध्या, ठीक आहे. नंतर मग आता तरी बोलशील की नाही? त्यावर संध्या एक गोड स्माईल देत होकारार्थी मान हलविते. अक्षय काहीतरी आठवत, कुठपर्यंत आला तुझा डान्स, किती शिकली? संध्या हसत, 4 दिवस तर झाले, अजून मला नीट मुद्रा पण येत नाही. अक्षय न समजून, मुद्रा म्हणजे? त्यावर संध्या, तो डान्सचाच आहे. हातांच्या आणि बोटांच्या विशिष्ट रचनेला मुद्रा म्हणतात. मला जेव्हा व्यवस्थित येईल तेव्हा मी तुम्हाला करून दाखवेल. त्यावर अक्षय खुश होत, हो नक्कीच, मला तुझा डान्स बघायला खूप आवडेल. त्यावर संध्या अक्षयला स्माईल करताना बघून संशयाने, 1 मिनिट, तुम्ही जर माझ्या डान्सवर हसले किंवा खिल्ली उडवली ना तर मी तुमच्यासमोर कधीच डान्स नाही करणार. तिचा लहान मुलीसारखा त्रागा बघून त्याला हसायला येते, पण तिच्या निरागस डोळ्यात आणि लटक्या रागाने रुसलेल्या चेहऱ्यात एक विलक्षण ओढ वाटते. तो अचानक एकसारखा तिच्याकडे बघायला लागतो. तिचे डोळे मिटकावीत धमकावणे त्याला हवेहवेसे वाटते. तिच्यासोबत लहान होताना तोही आजूबाजूच्या परिसराचे भान विसरतो. कितीतरी दिवसांनी तो असा मनमोकळा हसला होता. नाहीतर एनासोबत कुठल्या ना कुठल्या गोष्टींवरून रोज वाद व्हायचा. जरी रोज ठरविलं की आज वाद नाही करायचा, पण रोज काही ना काही व्हायचेच, जे वादाला कारण व्हायचे. इतक्यात ऑर्डर येते. दोघेही जेवण सुरू करतात. अक्षय आपला रेग्युलर जसं जेवण करतो तसं सुरू करतो. मात्र संध्या ती पनीर बुर्जी बटर रोटीवर पसरून त्याचा रोल करते आणि खाऊ लागते. तिला बघून अक्षय, हे काय करीत आहे तू? असं कोणी खातात का? त्यावर संध्या, खाता खाताच का? खाण्याचे सुद्धा नियम आहेत का? असं कुठे लिहिलं आहे की पोळी भाजी अशीच खाल्ली पाहिजे? त्यावर अक्षय निरुत्तर होत, असं कुठे लिहिलं नाही, पण आपल्या सभोवताली लोक बघ कसे जेवत आहेत, फक्त तूच अशी जेवत आहे. त्यावर संध्या, ते त्यांना जसं आवडतं तसं जेवत आहे, मी मला जसं आवडतं तसं जेवत आहे. तुम्ही सुद्धा खाऊन बघा असा रोल, किती सुंदर लागतो. ते मी तर लहानपणापासून असंच खाते. तिचं मिटक्या मारीत खाणे बघून अक्षयला सुद्धा मोह होतो तसा रोल करून खाण्याचा, आणि तो सुद्धा तसा रोल खाऊन बघतो. खरंच ऑसम लागतो यार, फर्स्ट टाइम मी ट्राय करीत आहे. इतक्यात बाजूच्या टेबलवरचा एक 5 वर्षाचा मुलगा रडू लागतो आणि आपल्या आई वडिलांना अक्षयकडे बोट दाखवून मला तो रोल पाहिजे असं सांगतो. हे बघून दोघेही हसायला लागतात की इतक्यात एनाचा फोन येतो. अक्षय डाव्या हाताने फोन कानाला लावीत, हा बोल एना. त्यावर एना, नथिंग सिरियस, जस्ट आठवण आली म्हणून फोन केला. तू तर एकही कॉल नाही केला मला. अक्षय म्हणा, जसं तुला रिलॅक्स व्हायचं होतं तसं मलाही रिलॅक्स व्हायचं होतं. म्हटलं तू रिलॅक्स होण्यासाठी गेली तर उगाच तुला डिस्टर्ब नाही करावी. त्यावर एना शांत राहते. बरं तू काय करीत आहे? घरी सगळं ठीक आहे? त्यावर अक्षय, हो घरी सगळं ठीक आहे. मी थोडा बाहेर आलो होतो संध्यासोबत. डिनर सुरू आहे आमचा. करतो घरी पोचतो की फोन. एवढं बोलून तो फोन ठेवतो. इकडे मात्र एना खूप चिडते. अच्छा, मी घरी नाही तर संध्यासोबत बाहेर डिनर सुरू आहे म्हणून माझ्याशी असा तुटक बोलत होता तर? नाही एना, तुला उद्याच घरी गेलं पाहिजे. मला वाटलं की मी इकडे आले तर याला माझी आठवण येईल, मला फोन करेल, पण नाही, हा संध्याला घेऊन फिरत आहे. यावेळी मला जरा शांततेने घ्यावे लागेल. पुन्हा चिडचिड केली आणि वादावादी झाली तर हा माझ्यापासून दूर जायचा, असं नको व्हायला. माझ्यापासून दूर जाऊन हा संध्याच्या जवळ नको जायला. आज अक्षयला खूप रिलॅक्स वाटते. एकतर एना घरी नाही त्यामुळे वाद भांडण नाही, दुसरे म्हणजे संध्यासोबत बाहेर वेळ घालविता आला.
तिच्या बालिशपणात निरागसपणात तोही बालिश व्हायला लागला. थोड्या वेळासाठी आपण मोठे आहोत, मॅच्युअर आहोत हे विसरून वागलं की खूप मजा येते, हे त्याने आज पहिल्यांदा अनुभवले होते. आज पहिल्यांदा तो असा जेवला होता. त्याला हॉटेलचे क्षण आठवून स्वतःच स्वतःवर हसू येत होतं. चला फ्रेंड्स, आजच्या पुरतं एवढंच. याच्या आधीचे भाग जर तुम्ही बघितला नसाल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकत आहे. त्याच्यावर क्लिक करून ते तुम्ही नक्की बघून घ्या. आणि हो, असे नवनवीन गोष्टी पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून जावा.